च्या दिवशीपासून जो पाऊस पडतोय ना, तुफान पडतोय पाऊस. आज तिसरा दिवस आहे, संडे. सरगाम मगाशी पाऊस पडून गेलाय ना, धबधबा कसला मोठा झालाय बघा. गावाकडचं सकाळचं वातावरण एक नंबरच असतं यार. आता अजून थोडं आतमध्ये आलोय ना, तर आता एकदम घरच्या गावची सारखी. सुप्रभात मित्रांनो, शिव सकाळ. तर गेल्या वीकला आहे ना, आपला जो करंजा पोर्ट आहे ना, त्याच्या बाजूला जेव्हा आपण लास्ट टाइम व्हिडिओ बनवलेला जिथे होड्या वगैरे लागल्या, त्याचं काम अंडर कन्स्ट्रक्शन होता. तर ते गेल्या हप्त्यामध्ये म्हणजे 2 हप्ते झाले असतील, तर ते पूर्ण झालं आहे. आणि तो संपूर्ण एरिया आहे ना, आता आपले जे कोळी बांधव आहेत ना, त्यांच्यासाठी ओपन करण्यात आला आहे. तर तोच पाहण्यासाठी आज मी आणि माझा नवीन ऑफिसचा मित्र आहे, जो अजून आला नाही आहे, त्याच्यामुळे अजून लेट झालो आहे. तर तो येतो आहे, त्यासाठी थांबलो आहे. तर आता इथून आपण जाऊया, चला. तर गेले 15 दिवस आहे ना, पावसाचा थेंब नव्हता. पण या शुक्रवारी म्हणजे परवाच्या दिवशीपासून जो पाऊस पडतोय ना, तुफान पडतोय पाऊस. आज तिसरा दिवस आहे, संडे आहे. आणि सकाळी 6 वाजेपर्यंत तुफान पाऊस पडत. आता जरा थांबलेला, विश्रांती घेतलेली, पण पाठीमागे बघू शकता धरलाय, केव्हाही पडेल. तर अशा पावसात या आम्हाला जायला लागतं शूटिंग करायला. म्हणजे शूटिंग करायसाठी वेळ नाही येत ना, बोलो लेट जाईन करता करता आज उजाडलाय. तर माझ्यातर्फे तुम्हाला व तुमच्या परिवाराला गोकुळाष्टमी आणि दहीकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर शक्यतो व्हिडिओ हा आपल्याला दहीकाल्याच्या दिवशीच भेटेल. आणि पाऊस काय तुफान पडतोय, धरला पण तसाच आहे. तो तिकडे खोपटा ब्रिज आहे, आपण त्याच्या खाली आहोत. गावाकडचं सकाळचं वातावरण एक नंबरच असतं यार. आता अजून थोडं आतमध्ये आलोय ना, तर आता एकदम घरच्या गावची सारखी फिलिंग येते आपल्या कोकणात. बायचे इथे गेलो तर अजूनच वाटतं सेम. इले राजे इले, साऱ्याने अर्धा तास थांबवलाय. या टाइम आहे साऱ्या. सो फायनली आपण येऊन पोचलो जेटीवर. मस्त आहे. बंदर आणि जेटीमध्ये फरक आहे, सेमच असेल ना. हां, आता येऊन पोचलो आपण जेटीवर. तर आपले कोळी बांधव आहेत, ते जाळा आतमध्ये ट्रकमध्ये टाकतात. जाळीचा कलर बघा, रेल वेल्वेट. आणि किती मोठी जाळी असेल ती. तर आपण आलो तर खरे, पण मार्केट संध्याकाळी 3 ते 8 चालू असतो. तर हा आपला द्रोणागिरी डोंगर, तिथे एक छोटासा धबधबा पण असतो. मस्त ग्रीनरी आहे. त्या साईडला पेट्रोल पंप सगळे. तुफान पाऊस येतोय. तो तिकडे अलिबाग रिव्हर साईड. लाठा मारतात ते बघ, कसला दिसतात त्या तिकडे. लाठा मारतायत त्या, काय माहिती. आता हा पाऊस बहुत जोमदार येणार आहे का बघ. काय द्रोणागिरी डोंगर दिसतं. आता पाऊस पडल्या पूर्ण वाफा निघतात.
मगाशी पाऊस पडून गेलाय ना, तो धबधबा कसला मोठा झालाय बघा. तर मार्केट 3 ते 8 चालू असणार आहे, त्यामुळे आता आम्ही चालू रिटर्न घरी. पाऊस तर बेकार पडतो, गेले 3 दिवस झाले. तर इथून आता संतोषला जिथे आलेलो तिथून सोडूया आणि तिथून आपण स्ट्रेट हायवे पकडूया आणि घरी जाऊया. बघूया आजचा प्लॅन काय आहे, कारण की आजचा प्लॅन काही ठरवलेला नाही आहे, जसा होत जाईल तसं करत जाऊ. तर मगाशी आपण आहे ना ते नवीन जेटी तिथे होतो आणि आता आपण आले जुन्या जेटीवर. तिथे अलिबाग रेवस बोट लागते. हा उतरतोय खाली, हा आयलाच घसारशील हो. तर इथे पण मच्छी मार्केट पण. पन्नास वाटा आहे. सरगाम असं 300 केलं. 300 600 केलं नाही का. बोला, वाटलं पाहिजे तुझ्याजवळ माकडी पण आहे बा. तर आता आपण होतो ना अलिबाग करंजा रिव्हर जेटीवर. तर इथे जी मच्छी भेटते ना फ्रेश असते. फ्रेश असल्यामुळे ना इथे भाव जास्त असतो. तिथे कशी असते, ते ट्रॉलिज वगैरे